गुड इव्हनिंग वेदांत, राधा, वैभव, विशाल, वैष्णवी, चांदनी, राम, तानिका, प्रल्हाद, उत्कर्ष, सानिका, विजय. व्हेरी गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग सर. यस, व्हेरी गुड इव्हनिंग सगळ्यांना. अवनी, सोहेल, अस्मिता, संकेत, शिवानी, वैभव, सायली, सिद्धांत, सार्थक. व्हेरी गुड इव्हनिंग. अनेक लोक आहेत, सगळ्यांची नाव घेता येत नाहीये, सॉरी, परंतु हरकत नाही. सगळ्यांपर्यंत माझा व्हिडिओ आणि आवाज क्लिअर येतो आहे. तुमच्या बॅकग्राऊंडच्या नॉईजमुळे सगळ्यांना आपल्याला म्यूट करावं लागतं नाईलाज असतो, परंतु डोंट वरी, कारण आपला आतापर्यंतचा अनुभव असा आहे की मागचा बॅकग्राऊंडचा आवाज असला की बरंचसं डिस्टर्ब होऊन जातं. पण आपण सगळेजण याच्यावरून आपण डायरेक्ट तुम्ही मेसेज पाठवू शकता प्रत्येकाने. यस, व्हेरी गुड इव्हनिंग, व्हेरी गुड इव्हनिंग, नमस्कार. यस, तर मित्रांनो, रोजच्या पेक्षा एकदम वेगळा, तसं वेगळा म्हणता येणार नाही, पूर्णपणे वेगळा नाहीये, परंतु रोजचे जे आपले वेगवेगळे विषय असतात त्या विषयांपासून जरासा वेगळा, त्याच्याशी संबंधात, परंतु आपल्या एका पठडीतल्या विषयांपासून थोडासा वेगळा. स्पर्धा परीक्षा आणि बी प्लॅन फार महत्वाचा असा विषय आहे आणि ह्या महत्वाच्या विषयावर सर्वात कमी साहित्य उपलब्ध आहे, सर्वात कमी माहिती उपलब्ध आहे, सर्वात कमी मार्गदर्शन लोक याच्यावर करतात, कारण हा विषय अडचणीचा आहे की नाही. हा स्पर्धा परीक्षांसोबत बी प्लॅन असावा का, असावा तर कोणता असावा, नसावा तर का नसावा, आणि मग नसल्यामुळे जे प्रॉब्लेम होतात त्याला कसं सामोरं जायचं, खूप सारे विषय आहेत. परंतु ह्या विषयाबद्दल प्रचंड उत्सुकता आपल्यापैकी किती लोकांच्या मनात आहे त्या प्रत्येकाने मी टाईप करा. ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये प्रचंड उत्सुकता आहे स्पर्धा परीक्षा आणि बी प्लॅन या विषयीची, त्यांनी मी टाईप करा. मित्रांनो, क्युरिओसिटी, उत्सुकता हा खूप महत्वाचा शब्द आहे. तुम्ही एमपीएससीच्या किंवा युपीएससीच्या परीक्षेमध्ये पास झालात की नंतर मुलाखतीला जातात, आणि मुलाखतीला गेल्यानंतर मुलाखतीमध्ये कुठला प्रश्न आपल्याला विचारला जाईल ते काही सांगता येत नाही. त्याचं कारण काय असतं माहित आहे? तुम्ही तुमच्या लाईफ बद्दल किती उत्सुक आहात, किती क्युरियस आहात, हे प्रत्येक मुलाखतीचं पॅनल तुमच्याकडून तपासत असते. आणि म्हणून ते इथपासून सुरुवात करते की दिनेश, दिनेश तुझं नाव आहे तर तुझ्या नावाचा अर्थ काय आहे. अमुक अमुक समजा तुम्ही म्हटलं की याचा त्याचा अर्थ होतो, मग तुमच्या वडिलांचं हे नाव आहे तर वडिलांच्या नावाचा काय अर्थ आहे, आडनाव काय आहे, गावाचं नाव सांगितलं तर त्याचा अर्थ, म्हणजे त्या सगळ्या प्रश्नातून ते तुमच्याकडे किती उत्सुकता आहे, तुम्ही आतापर्यंत किती उत्सुकतेनं तुमचं करिअर तयार केलेलं आहे, हे सगळं ते पाहत असतात. आणि म्हणून मित्रांनो हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला सगळ्यांना, आपल्यापैकी आज अनेक लोक नवीन पण असतील, सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की आपापले व्हिडिओ प्रत्येकाचे तुम्हाला बंद ठेवायचे आहेत. त्याचं कारण वेगवेगळं असतं, परंतु हरकत नाही, तुम्ही तुमचे व्हिडिओ फक्त बंद ठेवायचे आहे. जर तुम्ही सांगूनही व्हिडिओ बंद नाही केले तर नाईलाज असतो, इथून ते बंद केले जातात किंवा डायरेक्ट रिमूव्ह केलं जातं. आणि म्हणून व्हिडिओ बंद ठेवा. ओप्पो, यस, आणि तुझं नाव टाक, जे काही असेल ते त्या ठिकाणी नाव टाकायचं. व्हेरी गुड, यस. तर मित्रांनो, आपल्या इथे शिस्तीला फार महत्व आहे, कारण जिथं शिक्षण आहे तिथं शिस्त आहे, आणि विदाऊट शिस्त शिक्षणाला काही किंमत नाहीये. बरोबर आहे की नाही? सगळी मस्ती करायची आहे, पण मी नेहमी जे वाक्य सांगत असतो ते, मस्तीमध्ये आपल्याला जर मस्ती करायची असेल तरी शिस्तीत राहून मस्ती करावी लागते. आणि शिस्तीत राहून मस्ती करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? अक्कल पाहिजे. जर आपल्याकडे अक्कल असली, बुद्धिमत्ता असली, आपल्याला हे समजलं की शिस्तीमध्ये राहून मस्ती कशी करायची, तर आपण खूप चांगल्या पद्धतीने जीवनाचा पूर्ण आनंद घेऊ शकतो, आणि ज्या ज्या गोष्टी आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवतो त्या गोष्टींमध्ये यशस्वी होऊ शकतो. किती लोक माझ्याशी सहमत आहात? मस्ती करा पण शिस्तीत करा, या माझ्या वाक्याशी किती लोक सहमत आहात? त्यांनी ऍग्री टाईप करा. भरपूर मस्ती करा पण सगळे शिस्तीत राहून करा, आहे की नाही? यस. आणि अनेक लोकांना हे पटत नाही. लोकांना वाटतं की सर मस्ती करायची आहे तर मग शिस्तीत कशी करायची? तर शिस्तीमध्ये राहूनच चांगली मस्ती करता येते. शिस्तीच्या बाहेर गेलं की आपली मस्ती करता येत नाही. गमतीनं मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो.
ज्या माणसांना आयुष्यामध्ये शेवटपर्यंत साखर खायची आहे, त्यांना भरपूर गोड आवडतं, त्यांनी गोड कमी खायचं. छोटस उदाहरण आहे. त्याचं कारण काय? त्यांनी जर आता गोड कमी खाल्लं, लिमिटेशन मध्ये खाल्लं, शिस्तीमध्ये खाल्लं, तर त्यांना डायबिटीस सारखा आजार होणार नाही आणि ते शेवटपर्यंत गोड खाऊ शकतील. म्हणून जर तुम्हाला गोड खूप आवडत असेल तर गोड कमी खा. पाहायला जरा विरोधाभास वाटतो, जरा वेगळं वाटतं, पण खूप महत्वाचा अर्थ त्याच्यामध्ये लपलेला आहे की नाही? तर मित्रांनो, थोडंसं विषयापासून आपण दूर गेलो होतो, परंतु आपण परत आपल्या विषयाकडे येऊया. ज्या वेळेस आपण स्पर्धा परीक्षा म्हणतो त्यावेळेस आपल्या सगळ्यांसमोर युपीएससी, एमपीएससी किंवा इतरही स्पर्धा परीक्षा आहेत, अनेक स्पर्धा परीक्षा आहेत. युपीएससी आणि एमपीएससी हे आपण म्हणू ना की त्यातले सगळ्यात मोठ्या स्पर्धा परीक्षा आहेत. युपीएससीच्या एक्झामला जगातली दुसऱ्या नंबरची परीक्षा मानल्या जाते आणि एमपीएससी तर अर्थात महाराष्ट्रामध्ये आपण पहिल्या नंबरची परीक्षा त्याला मानतो. पण ह्या दोनच परीक्षा स्पर्धा परीक्षांमध्ये येतात असं नाही. ह्या दोन परीक्षांच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप साऱ्या परीक्षा स्पर्धा परीक्षांमध्ये येतात. अगदी स्टॉप सिलेक्शन कमिशन पासून, रेल्वे पासून, तलाठी, पोलीस भरती पासून, तर अगदी जर तुम्ही बघायला गेला तर माझं असं अंदाज आहे की किमान 50 प्रकारच्या परीक्षा एका वर्षातून स्पर्धा परीक्षा आपण देऊ शकतो. 50 म्हणजे किती? साधारणपणे आठवड्याला एक. परंतु दर आठवड्याला एक परीक्षा आपण देऊ शकत नाही. कधी कधी एका आठवड्यात 4 येतील तर कधी 4 आठवडे परीक्षाच येणार नाही. परंतु सर्वसाधारण जनरल ग्रॅज्युएट माणूस साधारणपणे वर्षभरामध्ये जर त्याने ठरवलं तर 50 पर्यंत वेगवेगळ्या एक्झाम देऊ शकतो. हे तुम्हाला एवढ्यासाठी सांगायचं, एवढ्या सगळ्या परीक्षांचा अभ्यास करा असं मी अजिबात म्हणत नाही. वेगळा अर्थ त्यातून काढू नका, पुन्हा नाही तर वेगळा अर्थ निघायचा. तर फक्त ह्या इतक्या वेगवेगळ्या परीक्षा आपल्यासाठी उपलब्ध आहेत, स्पर्धा परीक्षा आपल्यासाठी उपलब्ध आहेत. आणि ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये जर का आपल्याला काही करिअर करायचं आहे, त्यातल्या काही परीक्षा, काही लोकांचं टार्गेट असेल मला फक्त युपीएससी करायचं आहे, आयएएस आयपीएस काढायचं आहे. काही लोकांना असं वाटत असेल की मला फक्त एमपीएससी करायचं आहे, मला डेप्युटी कलेक्टर डीवायएसपी व्हायचं आहे. आपल्यापैकी काही लोकांना असंही वाटत असेल की मला पीएसआय व्हायचं आहे फक्त, किंवा आपल्यापैकी काही लोकांना असं वाटत असेल की मला कोणतीही असेना पण नोकरी मिळाली पाहिजे. आता ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये बसणाऱ्या सगळ्या तुमच्या प्रत्येकासहित, कारण मी या सगळ्या स्टेजमधून गेलेलो आहे त्यामुळे मी तुम्हाला हे खूप चांगल्या पद्धतीने सांगू शकतो, ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक भीती असते. आणि ती भीती आपण म्हणतो ना, भीत्यापोटी ब्रह्मराक्षस, तशी ती मन आहे. म्हणजे ती जी भीती असते ती भीती ही आहे की मी जर स्पर्धा परीक्षेत यशस्वी नाही झालो तर काय. वाटते की नाही? तुम्ही कितीही कॉन्फिडंट राहा, तुम्ही कितीही हुशार राहा, तुमच्या घरचं बॅकग्राऊंड कितीही चांगलं असू द्या, कितीही चांगलं असू द्या. मी अगदी आयएएसच्या पोरांपासून तर अगदी मजुराच्या मुलापर्यंत जवळपास अनेक म्हणजे शेकडो हजारो वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना बघितलाय. कोणीही असू द्या, उलट जो जेवढा जास्त चांगल्या कंडिशन मध्ये असेल ना तेवढा तो जास्त त्याला काय म्हणूया आपण, सुरक्षित विचार करतो. मी असे बघितलेले आहेत की जे मजुरी करतात आणि ते आपल्या मुलांना सांगतात की बाबा तुला जे करायचं आहे तेच कर, दुसरं काही करू नको. खाण्याची सोय नसते आणि इकडे दुसरीकडे लाख रुपये पगार कमवणारा माणूस सांगतो की हे बघ तुला जमत असेल तर ते कर, नाही तर आपल्या हातात काहीतरी पाहिजे, पहिल्यांदा हे कर. म्हणजे अशा एकदम वेगवेगळ्या प्रकारच्या मेंटॅलिटी मला पाहायला मिळालेल्या आहेत. सुदैवाने इतक्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांसोबत इतक्या वर्षापासून काम करत असल्यामुळे मला ह्या सगळ्यांचा खूप जवळून अभ्यास करता आला. आणि मानसशास्त्र विषय ज्याचा आहे त्याला याच्यासाठी खूप चांगली पर्वणीच असते. अशा क्षेत्रामध्ये काम करणं त्याच्यासाठी खूप चांगली पर्वणी असते. तर मित्रांनो, ही भीती कशी घालवायची, ही भीती आपल्याला त्याच्यापासून दूर जाऊन नाही घालवायची आहे, तर त्या भीतीला सामोरं जाऊन त्यावरचा योग्य तो पर्याय शोधून आपल्याला घालवायची आहे. आता मला समजून घ्यायचंय की आता आपल्या क्लासमध्ये 69 लोक आहेत. किती लोकांना ही भीती घालवण्याची तीव्र इच्छा आहे? ज्या लोकांना ही भीती घालवण्याची तीव्र इच्छाशक्ती आहे त्यांनी मी टाईप करा पटापट. यस, उत्कर्ष, व्हेरी गुड. राधा, सर्वेश, शिवानी, विशाल, योगेश, वैभव, संकेत, साई, प्रतीक्षा, प्रल्हाद, पटापट पटापट. राम, गायत्री, रेडमी, प्रशांत, सुदर्शन, भूषण, वैष्णवी, दिनेश, पटापट. ज्यांना ज्यांना ओम, शीतल, सार्थक, सैनिक,
व्हेरी गुड. सानिका, वेदांत, तेजस्विनी. पटापट मित्रांनो, पटापट, फास्ट. जेवढ्या फास्ट तुमचे उत्तर येतील तेवढं चांगलं आहे. तर इतक्या लोकांना ही भीती घालवण्याची इच्छा आहे आणि ही भीती मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की ही भीती आपल्या त्याच्यापासून दूर जाऊन जाणार नाही, तर त्या भीतीला आपल्याला सामोरं जायचं आहे. आणि हे सगळं आपण आज अतिशय कमी वेळामध्ये करणार आहे आणि याच संदर्भातल्या सगळ्या तुमच्या प्रश्नांना मी उत्तर देणार आहे. किती लोकांना ही ग्रेट अचिव्हमेंट वाटते आहे त्यांनी ग्रेट टाईप करा. आपल्यापैकी अनेक लोकांच्या मनात येत असेल की सर काय प्रत्येक वेळेस टाईप करायला सांगता, मी टाईप करा, हे टाईप करा, ते टाईप करा. पण मित्रांनो, टाईप करण्यामागे खूप मोठं एक म्हणून आपण खूप मोठा विचार आहे. तो हा आहे की ऑनलाईन एज्युकेशन पद्धतीमध्ये आपण सगळे शिक्षण घेत आहे आणि इथं ऍक्टिव्ह राहण्याला प्रचंड महत्व आहे. जेव्हा तुम्ही आणि मी समोरासमोर बसलेलो असतो तेव्हा तुम्हाला वेगळं ऍक्टिव्ह ठेवण्याची गरज पडत नाही. कारण काय? कारण तुम्हाला सगळं समोर दिसतं. परंतु जेव्हा आपण समोरासमोर नसतो त्यावेळेस आपल्यापैकी प्रत्येक जण ऍक्टिव्ह जर राहिला तरच तो फुल कॉन्सन्ट्रेट असतो आणि आपण जर फुल कॉन्सन्ट्रेट असलो तरच आपण काही मिळवू शकतो. ग्रेट अपॉर्च्युनिटी आहे. आणि मित्रांनो, मला पहिल्यांदा तुम्हाला बी प्लॅन म्हणजे काय बऱ्यापैकी लोकांना माहित असेल. माझी पुढची मीटिंग काही सांगता येत नाही कधी राहील ते, आहे की नाही. फक्त जे आता रेग्युलर आपल्या बॅचमध्ये विद्यार्थी असतात म्हणजे आपल्या 365 दिवसाच्या प्रोग्राम मध्ये असतात त्यांच्यासाठीचा फिक्स प्रोग्राम असतो. पण बाकीचे आपले साधारण 10,000 विद्यार्थी आहेत आपल्याजवळ, जे आपण अशा वेगवेगळ्या ज्ञानज्योती फ्री लर्निंग युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून आपण ज्यांच्याशी कनेक्ट आहोत. तर त्याच्यामध्ये असा काही फिक्स प्रोग्राम नसतो. वेळेची उपलब्धता आणि विषय कोणता आहे, वेळेची उपलब्धता किती आहे आणि आपल्या टीम मधले जे तज्ञ लोक याच्यावर काम करतात ते मला सांगतात की सर तुम्ही कोणत्या विषयावर आपल्या मुलांना मार्गदर्शन केलं पाहिजे. कारण मी प्रत्यक्ष किती लोकांशी बोलू शकतो? हार्डली दिवसभरामधून 2, 4, 5 लोकांशी बोलू शकतो, त्यापेक्षा जास्त नाही. माझं सगळं काम सांभाळून मी नाही एवढं करू शकत. परंतु आपली जी अख्खी टीम आहे ही सगळीच्या सगळी टीम ह्या 10,000 विद्यार्थ्यांसाठी डेडिकेटेड आहे. आणि त्यातही खास करून जे 100-150 विद्यार्थी असतात की जे फुल टाइम प्रोग्रामला असतात त्यांच्यासाठी ही टीम फुल टाइम काम करते. आणि मग ते विषय काढतात आणि मला सांगतात की सर ह्या विषयावर तुम्हाला बोलावं लागणार आहे, याच्यावरचे पॉइंट आपल्याला आहेत ते आपल्या विद्यार्थ्यांना त्याचं गायडन्सची गरज आहे. आणि मग असे प्रोग्राम बाहेर येतात. यस, नाही भेटणार रेकॉर्डेड प्रशांत. सगळे सेशन आपण रेकॉर्डेड देत नाही, जरी असले तरी देत नाही. त्याच्या मागे काही पॉलिसी डिसिजन्स आहेत आपल्या संस्थेचे, जे काही असेल ते. तर मित्रांनो, मला तुम्हाला पहिल्यांदा हे समजावून सांगायचं आहे की बी प्लॅन म्हणजे काय. तर ज्या वेळेस आपल्याला अशी भीती वाटते की मी ज्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय या स्पर्धा परीक्षेमधून जर यशस्वी नाही झालो तर काय, तर आपल्याकडे काहीतरी एखादं पर्यायी करिअर असलं पाहिजे. आणि मग आपण त्याला म्हणतो की हा बी प्लॅन आहे. म्हणजे काय? जर आपण जे मुख्यपणे काम करतोय ते काम जर नाही यशस्वी झालं तर ज्या प्लॅनवर आपल्याला काम करायचं आहे किंवा ज्याच्यावर आपली मदार अवलंबून असणार आहे, पुढचं करिअर अवलंबून असणार आहे, त्याला आपण आपला बी प्लॅन म्हणतो. आणि मग आपल्यापैकी अनेक लोकांना हा प्रश्न पडतो की स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना असा बी प्लॅन असावा का. याचं उत्तर सर्वात मोठं जे आहे ते आजच्या ह्या सगळ्या याचा पॉइंट आहे. पण हे उत्तर फक्त एका शब्दातलं असणार आहे. एका नाही, दोन नाही, एकाच शब्दात असणार आहे. पण ह्या उत्तराच्या नंतरचं जे काही तुम्हाला ज्या गोष्टी मी सांगणार आहे आणि अगदी मुद्देसूद सांगणार आहे त्या मात्र तुमच्यासाठी फार फार महत्वाच्या आहेत. आणि खरं तर तुम्हाला सांगतो की ह्या लेक्चरसाठी तुम्ही तुमच्या आई वडिलांसोबत बसणं अपेक्षित आहे. परंतु आपल्याकडे वेळ कमी होता, तसं प्रत्येकाला सांगणं पण शक्य नव्हतं आणि म्हणून आपण डायरेक्ट जशी होती तशी नेहमीची लिंक पाठवली. पण ऍक्च्युअल मध्ये ह्या सत्राला प्रत्येक विद्यार्थ्याचे आई वडील असणं आवश्यक आहे. तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढीच गरज तुमच्या आई वडिलांना सुद्धा ह्या सत्राची, ह्या सेशनची आहे, ह्या क्लासची आहे. एवढ्या महत्वाच्या गोष्टी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला माझं उत्तर सांगण्याच्या आधी मला तुमच्याकडून तुमचं उत्तर पाहिजे आहे की आपल्या करिअरमध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना आपल्याकडे बी प्लॅन असावा का. फक्त एका शब्दात मला तुमच्याकडून उत्तर पाहिजे, यस किंवा नो. यस, नो, परंतु, मी तो करतो, असं असं काहीच नाही. यस किंवा नो, दोनच शब्दात तुम्ही पटापट उत्तर द्या. मला पटापट उत्तर द्या. मी माझं उत्तर सांगतोच आहे तुम्हाला या ठिकाणी. मी अगदी विचार करून पूर्ण मुद्द्यांचा अभ्यास करून त्याचं एक व्यवस्थित टिपण तयार केलंय. नुसतं टिपण नाही तर किमान 50च्या वर पेजेस लिहून काढलेले आहेत आणि सोबत आहेत माझ्या. यस, पटापट मला प्रत्येकाचं उत्तर पाहिजे. किती जण आहेत आता आपल्या रूम मध्ये, क्लासरूम मध्ये? 70 जण आहेत. 70ही लोकांनी यस किंवा नो
अशा एका शब्दामध्ये उत्तर द्यायचं आहे. आणि कारण तर आपल्याकडे क्लिअर आहे. यस असेल तर का आणि नो असेल तरी का, दोन्ही कारण आपल्याकडे आहेत. बरोबर आहे की नाही? तर मित्रांनो, जवळजवळ तुमच्यापैकी प्रत्येकाने या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. काही जण आहेत की अजूनही देत आहेत. ओके, काही लोकांना असं वाटतंय की नाही, गरज नाही. काही लोकांना वाटतंय की यस असायला पाहिजे. तर मित्रांनो, माझं उत्तर काळजीपूर्वक ऐका आणि तुमची जी वही आणि पेन तुम्ही घेतलेली आहे तिथं वरतीही लिहा, बी प्लॅन असावा का. वरती लिहा. प्लीज रिपीट द क्वेश्चन्स अगेन. वरती तो प्रश्न लिहा. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना माझ्याकडे बी प्लॅन असावा का, बी प्लॅन असण्याची गरज आहे का, असा प्रश्न वरती मोठ्या अक्षरात लिहा आणि खाली मोठ्या अक्षरामध्ये उत्तर लिहा. एकाच शब्दातलं उत्तर आहे, यस, बी प्लॅनची गरज आहे. स्पर्धा परीक्षांच्या सोबतच बी प्लॅनची गरज आहे, असायलाच हवा. बी प्लॅन असणं आवश्यक आहे, खूप गरजेचं आहे. आणि मग जिथे आपल्याला हे पडतं की यस, बी प्लॅन असायला पाहिजे, त्याच्या पुढचं उत्तर हे या एका शब्दापेक्षा 100 पटीनं जास्त महत्वाचं आहे. तो बी प्लॅन का असला पाहिजे, कसा असला पाहिजे, का असला पाहिजे पेक्षाही महत्वाचा प्रश्न कसा असला पाहिजे. तो बी प्लॅन आपण कसा तयार करू शकतो, त्या बी प्लॅनची कशी मदत आपल्याला ए प्लॅन सक्सेसफुल करण्यासाठी होतो. मित्रांनो, शब्द फार महत्वाचे आहेत. जर तुमच्याकडे चांगला बी प्लॅन असेल तर तुम्हाला बी प्लॅनची गरज पडत नाही. जरा आज शब्द खूप महत्वाचे येत आहेत, आहे की नाही? वाटतंय ना किती लोकांना? मी प्रत्येक वेळेस तुम्हाला असं सांगू शकणार नाही हे लिहा हे लिहा. तुम्हाला जे वाटलं ते पटापट तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा. जर तुमच्याकडे चांगला बी प्लॅन असेल तर तुम्हाला बी प्लॅनची गरज पडत नाही, म्हणजे ए प्लॅनला सुद्धा त्याची मदत होते. मग अशा पद्धतीचा बी प्लॅन जो आहे तो का असला पाहिजे, सर्वात महत्वाचं का असला पाहिजे, याचे आपण उत्तर घेऊ. त्याचे 2-3 पॉइंट तुम्ही पहिल्यांदा लिहून घेतले पाहिजे. वरती लिहा, बी प्लॅन का असला पाहिजे. मग त्या फक्त पॉइंट लिहा, डिटेल लिहिण्याच्या भानगडीत पडू नका. का असला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा मित्रांनो, की स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला जर असं वाटत असेल की सगळे घटक आपल्या हातामध्ये असतात, तर असं अजिबात नाही. काही घटक आपल्या नियंत्रणात असतात, काही घटक आपल्या नियंत्रणामध्ये नसतात. पहिला पॉइंट. सगळे घटक म्हणजे कुठले? जाहिरात कधी यायची, त्याचा सिलेबस कधी यायचा, कुठल्या कुठल्या पोस्ट जाहिरातीमध्ये येतील, त्याची परीक्षा वेळेवर होईल का, परीक्षा वेळेवर झाल्यानंतर निकाल वेळेवर लागेल का, निकाल वेळेवर लागल्यानंतर कोणी हायकोर्टामध्ये वगैरे जाईल का, ह्याच्यातल्या अनेक गोष्टी आपल्या हातामध्ये नाहीये. नो डाऊट जनरली त्या बरोबर होतात, परंतु जर तुम्ही मागच्या 4-5 वर्षाचा जरी फक्त इतिहास बघितला तरी मी सांगतोय त्याचं महत्व तुमच्या लक्षात येईल. युपीएससीच्या बाबतीमध्ये कदाचित त्याची गरज नाही, परंतु एमपीएससीच्या बाबतीमध्ये मला हे खूप तुम्हाला प्रकर्षाने सांगितलं पाहिजे की सगळ्या गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात. आणि म्हणून बरं, आपल्या हातामध्ये कितीही गोष्टी असल्या नसल्या तरी आपल्याला एका विशिष्ट पिरियड नंतर करिअरची गरज असते. असं होत नाही की माझ्या हातामध्ये ह्या गोष्टी नव्हत्या म्हणून मी आता काही दुसरं कोणतंच करिअरच करत नाही, असं नाही. तुम्हाला काही दाढी वाढवून जंगलामध्ये राहून बसून आपलं आयुष्य नाही कंटायचं आहे. आपल्या ध्येयामागचं ध्येय आहे. आपलं ध्येय जर का स्पर्धा परीक्षा असेल तर त्याच्या मागचं ध्येय आहे आपण जीवनामध्ये यशस्वी होणे. आपल्या जीवनामध्ये यशस्वी होणे हे आपलं ध्येय आहे आणि त्या ध्येयासाठीच हे ध्येय आहे स्पर्धा परीक्षा. आणि म्हणून आपल्या प्रत्येकाकडे बी प्लॅन असला पाहिजे, कारण ज्या गोष्टी आपल्या हातात नाही, ज्या गोष्टी आपण कंट्रोल करू शकत नाही, त्याला ओव्हरटेक करण्यासाठी, त्याला मात देण्यासाठी, किंवा जर आपल्याला ठराविक पिरियडमध्ये यश मिळालं नाही तर आपण त्या स्पर्धा परीक्षेमध्ये टिकून राहण्यासाठी आपल्याला बी प्लॅनची खूप मोठी गरज होते. कारण कधी कधी असं होतं की आपल्या हातात नसणाऱ्या गोष्टीमुळे ठराविक पिरियडमध्ये आपण यशस्वी होत नाही, परंतु हे यश एवढं मोठं आहे की आपल्याला ते सोडून देऊन पण चालत नाही.
मग अशा वेळेस जर तुमच्याकडे एक चांगला बी प्लॅन असेल तर तुम्ही तो बी प्लॅन अवलंबून तुमचे जे काही गरजा आहेत त्या भागवून तुम्ही पुढे मैदानामध्ये राहू शकता, स्पर्धेमध्ये टिकू शकता. खूप महत्वाची आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे ही. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आपल्याकडे बी प्लॅन का असला पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी नेहमी सांगत असतो, तुम्ही म्हणजे आपण प्रत्येक जण कोणीही आभाळातून खाली टपकला आणि खाली धरित्रीने आपल्याला झेललं असं झालेलं नाही. आपल्या प्रत्येकाला आई वडील आहेत, आपल्या प्रत्येकाला कुटुंब आहे, आपल्या प्रत्येकाचा करिअर हे तुमच्या एकट्याचं करिअर नाहीये, तर आपल्या संपूर्ण कुटुंबाशी संबंधित मुद्दा आहे. आणि तिथं तुम्ही तुमच्या एकट्याच्या स्वप्नाला बाकी सगळ्यांचे जे काही स्वप्न आहेत किंवा बाकी सगळ्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही जुगारावर मांडू शकत नाही. आणि ज्यावेळेस आपल्याला हा विचार करावा लागतो त्यावेळेस बी प्लॅनची खूप चांगली मदत आपल्याला होते. हे त्याचं दुसरं खूप महत्वाचं कारण आहे. आता याच्यातले शब्द तुम्ही तुमच्या वहीवर कसे लिहायचे ते लिहा, कारण मी एवढा फास्ट सांगतो आहे की लिहायसाठी तुम्ही लिहावं याच्यासाठी मी थांबू शकत नाही, परंतु अतिशय महत्वाची गोष्ट आहे ती. आणि तिसरं आणि शेवटचं का असायला पाहिजे, तर मी जे तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, जर तुमच्याकडे एक चांगला बी प्लॅन असेल, जर तुम्ही एका चांगल्या बी प्लॅनवर काम करत असाल तर मित्रांनो तुमचं स्पर्धा परीक्षेतलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा बी प्लॅन खूप चांगली मदत करतो. कारण ह्या बी प्लॅनमुळे तुमचा कॉन्फिडंट जबरदस्त वाढतो. जो तुमचा कॉन्फिडन्स आहे, जो तुमचा आत्मविश्वास आहे तो जबरदस्त वाढतो. आणि स्वामी विवेकानंदांनी आपल्याला सांगितलं आहे, कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास ही सब कुछ है. यशाची गुरुकिल्ली म्हणजे आत्मविश्वास. तुम्ही अनेक ठिकाणी ऐकलं असेल. आणि जर हा आत्मविश्वास तुमच्या बी प्लॅनमुळे तुमचा जबरदस्त वाढत असेल तर तुमचा ए प्लॅन म्हणजे तुम्ही जे स्वप्न डोळ्यासमोर ठेवलेलं आहे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याची खूप जबरदस्त मदत होते. जबरदस्त मदत होते. म्हणजे हे 3 कारण मला असं वाटतं, अनेक कारण आहेत, मला अनेक कारण तुम्हाला सांगता येतील, पण माझ्या दृष्टीनं मी विचार केल्यानंतर जे सर्वात महत्वाचे वाटले की बी प्लॅन का असायला पाहिजे, प्रत्येकाकडे का असायला पाहिजे, त्याचे हे 3 कारण मी काढलेले आहेत. मला असं वाटतं की हे फार महत्वाचे कारण आहेत. तुमच्यापैकी कोणाकोणाला हे कारण महत्वाचे वाटतायत, हे 3ही कारण फार महत्वाचे वाटतायत, त्यांनी 3 टाईप करा पटापट. मला हे समजून घ्यायचं आहे की तुम्हाला ही कारण खरंच महत्वाचे वाटतात का. किती लोकांना वाटतंय त्यांनी हे 3 कारण किंवा 3 नुसते पटापट लिहा. यस मित्रांनो, मी याच्यावर खूप दिवस विचार केला, खूप दिवस. रिपीट करा, रिपीट नाही होऊ शकणार. खूप दिवस विचार केला की याचा काही मायनस पॉइंट होऊ शकतो का, निगेटिव्ह उत्तर होऊ शकतं का, पॉझिटिव्ह उत्तर होऊ शकतं का. कारण मी जेव्हा विचार करतो तेव्हा त्याचा फायदा माझ्या शेकडो विद्यार्थ्यांना मिळतो. त्याच्यामुळे एका गोष्टीवर जर तुम्ही एकदा विचार करत असाल तर मला त्याच्यावर 100 वेळा विचार करावा लागतो. आणि माझ्या दृष्टीने ही खूप महत्वाची गोष्ट असते. मित्रांनो, हे 3 कारण मी तुम्हाला सांगितले. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही तुम्हाला वेगळे कारण वाटत असतील तर ते तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअप नंबरला पाठवू शकता. आता याच्या पुढचा प्रश्न हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आपल्या मीटिंग मधला, की हा बी प्लॅन आपण कशा पद्धतीने तयार करू शकतो. मित्रांनो, आपल्यापैकी अनेक लोकांना वाटतं आणि खूप लोक चुकीचा विचार करतात की 12वी नंतर आपण काय करू, एमबीबीएस ला जाऊ आणि मग एमबीबीएस करून आपण आयएएस ला जाऊ. आणि मग आपल्याला असं वाटतं नाही नाही व्हायचं तर आहे मला आयएएसच, पण एमबीबीएस करून आयएएस व्हायचं आहे. म्हणजे हे म्हणजे असं उलटखाना आहे, एकदम चुकीचं आहे. आणि ते सांगताना काय सांगतात की एमबीबीएस हा आपला बी प्लॅन आहे, जर आपण आयएएस नाही झालो तर डॉक्टर होऊ शकतो. 100% चुकीची गोष्ट आहे. याला बी प्लॅन म्हणत नाहीत, याला तुमच्या ए प्लॅनच्या पायात पाय घालणारा प्लॅन म्हणतात. ए प्लॅन जो काही आहे ना तुमचा, त्याच्या पायात पाय घालणारा हा प्लॅन आहे. ए प्लॅनच्या पायात पाय घालणारा हा प्लॅन आहे, दुसरा काही नाही. अनेक लोक काय करतात, मला सांगा मित्रांनो, या वर्षी जी मुलगी भारतातून पहिली आली ती कशामध्ये ग्रॅज्युएशन आहे सांगता येईल कोणाला? कोणत्या विषय याच्यामध्ये ग्रॅज्युएशन आहे तिचं? एमबीबीएस आहे का, बीएमएस आहे का, बीई आहे का, कशामध्ये ग्रॅज्युएशन आहे की नाही?
प्लेन बीए मध्ये आहे. का बरं? तुम्हाला माहित आहेत का, मुंबई मधले जे सर्वात टॉपचे कॉलेज आहेत, सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, सगळे टॉपचे कॉलेज आहेत महाराष्ट्रातले, त्यातला जर कट ऑफ तुम्ही बघितला तर सायन्सचा कट ऑफ हायला जातो की आर्ट्सचा कट ऑफ हायला जातो? सांगू शकेल मला इथं कोणी? महाराष्ट्रातल्या टॉपचा कट ऑफ असणारे जे कॉलेजेस आहेत त्यात सायन्स आहे की आर्ट्स आहे? सचिन सायन्स म्हणतोय. पटापट सांगा, पटापट सांगा. ही आपली चर्चा आहे, मीटिंग आहे ही आपली. यस मनीष. मागच्या वर्षी याच्यावर फार सुंदर लोकसत्ताला अग्रलेख आला होता. जर तुम्ही तो वाचला नसेल तर माझ्याकडे सेव्ह आहे, कात्रणामध्ये सेव्ह आहे तो. यस, आर्ट्सचा कट ऑफ हाय होता. त्याचं कारण आपण जे समजतो की बीए म्हणजे बाकी काही नाही करता आलं तर जायचं बीए, तसा अर्थ नाही. तर मित्रांनो, सांगण्याचा मला हे तुम्हाला अर्थ आहे की ज्या वेळेस तुम्ही बी प्लॅन तयार करता तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घ्या की हा बी प्लॅन तुमच्या ए प्लॅन साठी सपोर्टिव्ह आहे. त्याच्यामुळे तुमच्या ए प्लॅन मध्ये मदत झाली पाहिजे, त्याच्यामुळे तुमच्या ए प्लॅन मध्ये गडबडी होऊ नये. आणि जर तुमच्या बी प्लॅन मुळे तुमचा ए प्लॅन साध्य करण्यामध्ये अडचण जात असेल तर समजा की तुमच्या दिशा तुमची चुकत आहे. 3 वर्षामध्ये IAS होण्याची क्षमता असणारा माणूस फक्त आणि फक्त संरक्षणात्मक भीती आपल्या भोवताल बांधून ठेवायच्या म्हणून जर 5 वर्षाच्या कोर्सला जाऊन मग युपीएससीची तयारी करतो म्हणत असेल तर विचार करण्याच्या पद्धतीमध्ये गल्लत होते आहे. त्याला ह्या पुस्तकाची गरज आहे. कुठलं पुस्तक आहे? द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली. द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरलीची त्याला गरज आहे. रॉल्फ डोबेली नावाचे खूप सुंदर लेखक आहेत, जर्मन लेखक आहेत, त्यांचं हे पुस्तक आहे. मी तुम्हाला कालच्या एका लेक्चरमध्ये पण हे बोललो होतो की मला हे पुस्तक कुठं मिळालं आणि कसं मला त्या पुस्तकाची आवड झाली. तर मित्रांनो, आपल्याला क्लिअरली स्पष्ट विचार करता यायला पाहिजे. आणि जर तुम्ही बी प्लॅन अशा पद्धतीनं काढत असाल की तो तुमच्या ए प्लॅनच्याच पायात पाय घालत असेल तर ही खूप मोठी चूक आहे. येस, रुपारेल कॉलेज आर्ट्स, शुभम, व्हेरी गुड. आणि म्हणून पहिल्यांदा ही अट ठेवायची की तुमचा बी प्लॅन हा तुमच्या ए प्लॅन साठी सपोर्टिव्ह असणार आहे. त्या ए प्लॅनला त्याची मदतच होणार आहे, नुकसान होणार नाहीये. आणि मग दुसरी गोष्ट काय असली पाहिजे की जो तुम्ही जी मेहनत, जो वेळ तुम्ही तुमच्या ए प्लॅन साठी देणार आहात त्या मेहनतीमध्ये आणि त्या वेळेच्या 25% जास्त वेळ तुम्ही तुमच्या बी प्लॅनला देऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे. फार महत्वाचं वाक्य आहे. तुम्ही समजा 100 तास किंवा 100% मेहनत तुमच्या ए प्लॅनला करत असाल तर 25% मेहनत तुम्ही तुमच्या बी प्लॅनवर केली पाहिजे, जेणेकरून तुमचा ए प्लॅन पण पक्का होतो आपोआप. म्हणजे अशा पद्धतीनं बी प्लॅन. आणि तिसरी महत्वाची गोष्ट बी प्लॅनच्या बाबतीमध्येच, बी प्लॅन कसा असायला पाहिजे तर मित्रांनो, बी प्लॅन तुमचा अशा पद्धतीनं असला पाहिजे की ह्या बी प्लॅन मध्ये तुमची आवड, तुमचा इंटरेस्ट तो पण तुमचा दिसला पाहिजे. तुम्हाला 2 शब्द माहित आहेत का? श्रेयस आणि प्रेयस. याच्यावर मागच्या वर्षीच्या लोकसत्तामध्ये खूप सुंदर लेख पण असायचे. आणि एक सदैव एक श्रेयस आणि प्रेयसवर एक शनिवारची जी पुरवणी आहे त्या शनिवारच्या पुरवणीच्या मागे प्रसिद्ध लोकांचे ते लेख लिहायचे. आणि त्याच्यामध्ये श्रेयस आणि प्रेयस, माझ्या आयुष्यातलं श्रेयस काय आणि माझ्या आयुष्यातलं प्रेयस काय, बी प्लॅनला ही गोष्ट परफेक्ट लागू होते. मला वाटते लोकसत्तानं त्याच्यावर नंतर पुस्तकही काढलं होतं. जर ते पुस्तक काढलं की नाही मला माहित नाही, पण काढणार होते ते. जर ते पुस्तक काढलं असेल तर फारच सुंदर पुस्तक असेल ते. श्रेयस आणि प्रेयस म्हणजे आपल्याला आवडणारी गोष्ट आणि आपल्यासाठी योग्य असणारी गोष्ट. बी प्लॅन आणि ए प्लॅन मध्ये हा फरक असतो. मग जो बी प्लॅन तुम्ही काढताय हा बी प्लॅन तुमच्यासाठी आवडीचा पण असला पाहिजे. एकदम तुमच्या आवडीपासून वेगळा असणारा बी प्लॅन पण असता कामा नये. मित्रांनो, ह्या 3 गोष्टी जर का बी प्लॅनच्या बाबतीमध्ये लागू तुम्ही ठेवल्या
तर तुम्हाला खूप प्रचंड मोठी मदत होऊ शकते. आता प्रश्न पडला की मग हा बी प्लॅन बनवायचा कसा. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं कन्फ्युजन असं असतं की आपल्यापैकी अनेक लोकांना असं वाटतं की जे सायन्स बॅकग्राऊंडचे लोक आहेत, त्या सायन्स बॅकग्राऊंडच्या लोकांना आर्ट्स पेक्षा जास्त बी प्लॅन तयार करण्याच्या संधी आहेत. असं किती लोकांना वाटतं? किती लोकांना वाटतं की सायन्स वाल्यांना जास्त संधी आहेत बी प्लॅनच्या? असं किती लोकांना वाटतं? त्यांनी मला पटकन यस टाईप करा. कारण मी जे पुढचं वाक्य बोलतो आहे ना, ही तुम्हाला हादरवणार आहे. यस, तुम्हाला हादरे बसतील. आता मी जे तुम्हाला सांगतोय त्यातल्या अनेक गोष्टी तुम्हाला हादरे देणाऱ्या गोष्टी आहेत. इतक्या लोकांना वाटतं ना की सायन्सला आपल्यापेक्षा जास्त ऑप्शन असतात. तर मित्रांनो, हे लक्षात घ्या, जगामध्ये जेवढे करिअरचे ऑप्शन सायन्सला आहेत त्यापेक्षाही जास्त करिअरचे ऑप्शन हे आर्ट्स, कॉमर्स ह्या लोकांमध्ये किंवा इव्हन कोणत्याही ग्रॅज्युएशन साठीचे आहेत. कोणत्याही ग्रॅज्युएशन चालू शकतं असे करिअरचे अनेक संधी, खूप साऱ्या संधी आपल्या उपलब्ध आहेत. मात्र काय होतं की आपल्या समोर जे मांडून ठेवलेलं आहे तेवढंच आपल्याला दिसत असतं. जे आपल्या समोर दिसत नाही त्याचा आपण विचारच करत नाही. करिअरच्या कितीतरी संधी कोणत्याही ग्रॅज्युएटसाठी उपलब्ध असतात. इव्हन ग्रॅज्युएशन नसेल तरी करिअरच्या प्रचंड संधी असतात. मात्र ज्या आपल्याला दिसतात त्या फार कमी संधी आपण डोळ्यासमोर ठेवतो. फार कमी संधी असतात त्या. आपल्याला डॉक्टर दिसते, आपल्याला इंजिनियर दिसते, आपल्याला हे काय सो कॉल्ड आपल्या समाजामध्ये जे आहेत, आणि ह्या सगळ्या संधी 5% वर नसतात. 95% संधी आपल्याला दिसत नाहीत. 95%. त्या 95% संधी शोधायसाठी पहिलं काम जर आपल्याला काय करावं लागत असेल तर आपल्या डोक्याला ताण द्यावा लागतो. मित्रांनो, आज एक लेख वाचला. लेख वाचता वाचता रॉबर्ट फ्रॉस्ट ह्या कवीच्या फार सुंदर ओळी मला वाचायला मिळाल्या. मी तुम्हाला त्या वाचून दाखवतो. माझ्याकडे मी फोटो काढून ठेवला त्याचा. फार सुंदर ओळी आहेत. जर का तुम्ही ह्या व्यवस्थित बघितल्यात ना, फार सुंदर ओळी आहेत त्या. आर्टिकलच आहे बघा, आजच्याच लोकसत्ताला आहे. म्हणजे त्या आर्टिकलचा जो सॉरी, मला आता ते सापडून नाही राहिला फोटो, पण त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. रॉबर्ट फ्रॉस्ट, मी माझं इंग्लिश लिटरेचर होतं आणि त्यावेळेस मला यांच्या कविता वाचायला मिळाल्या. तेव्हापासून मी त्यांच्या कवितांच्या प्रेमात पडलो. द वुड्स आर लवली डार्क अँड डीप, द वुड्स आर लवली डार्क अँड डीप, बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप, बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप. आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्या टेबलवर ज्या ओळी सदैव आपल्या डोळ्यासमोर ठेवायचे त्या ह्या ओळी आहेत. रॉबर्ट फ्रॉस्ट नावाचे कवी आहेत, त्यांच्या ह्या ओळी आहेत. आणि त्यांच्याच दुसऱ्या काही ओळी मला आज त्या लेखामध्ये वाचायला मिळाल्या. तुम्ही तुमच्याकडे प्रत्येकाकडे लोकसत्ता आहे, त्याच्यात बघा तुम्हाला सापडून जाईल त्या लेखामध्ये. तर त्या ओळीमध्ये काय दिलेलं आहे, कदाचित मला वाटतं लोकसत्ता नाही, मी 4-5 पेपर वाचतो, कदाचित ही सकाळमध्ये किंवा मठामध्ये असू शकेल. तर त्या ओळींमध्ये काय म्हटलेलं आहे की मी जंगलात जाण्यासाठी निघालो तर तिथे 2 रस्ते होते. एक रस्ता होता खूप जास्त रुळलेला, खूप जास्त लोक त्या रस्त्याने येणं जाणं करणारे, खूप जास्त रुळलेला रस्ता. आणि दुसरा रस्ता होता खूप कमी रुळलेला, खूप कमी लोकांनी यूज केलेला. मी दुसरा रस्ता पकडला आणि माझ्या आयुष्यामध्ये पुढे जे जे काही डिफरन्स झाले, जे जे काही मोठ्या गोष्टी झाल्या, ह्या एका निर्णयामुळे झाल्या की कमी रुळलेला रस्ता मी निवडला. कविता फारच 2-3च शब्दामध्ये, 2-3च ओळीमध्ये त्यांनी ती सांगितलेली आहे. मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की ज्या रुळलेल्या वाटा आहेत, जे फिक्स लोक तेच 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 करतात, त्याच्याकडेच 99% लोक जाण्याचा प्रयत्न करतात. 1% लोक वेगळ्या वाटांचा शोध घेतात आणि वेगळ्या वाटांचा शोध घेऊन कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन वेगळ्या वाटेवर लोक चालतात. आणि सगळ्यात जास्त लोक म्हणजे 99% यशस्वी लोकांमध्ये तुम्हाला असे न रुळलेल्या किंवा कमी रुळलेल्या वाटेवरून चालणारे लोक तुम्हाला भेटतील. जेव्हा आपण बी प्लॅनचा विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की ही मी तुम्हाला सांगितलेली गोष्ट तुमच्यापैकी प्रत्येकानं लक्षात घेतली पाहिजे. आणि स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासोबतच पॅरलली आपण बी प्लॅन मध्ये काय काय करू शकतो, आपल्यासाठी कुठले कुठले प्लॅन आहेत,
त्याचा आपल्या सगळ्यांनी विचार केला पाहिजे, त्याच्यावर काम करत राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी स्पेसिफिक तुम्हाला वेळ देण्याची गरज नाहीये. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण सगळेजण जिवंत माणसं आहोत, आपण यंत्र नाही आहोत. आपल्याला भावभावना आहेत, आपल्याला विचार आहेत. भले त्याच्यामुळे आपलं काही नुकसान होत असेल तरी त्याच्यामुळेच आपलं जिवंतपणा आहे. तुम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता तेव्हा त्याचा पॅरलल जर तुम्ही तुमच्या बी प्लॅनचा एक व्यवस्थित शोध सुरू ठेवलात आणि त्यामधून एका तज्ञ मार्गदर्शकाच्या मदतीनं जर का तुम्ही तुमचा बी प्लॅन, मित्रांनो यासाठी निश्चितपणे पर्सनल वैयक्तिक मार्गदर्शनाची गरज आहे, 100% आहे. तुम्हाला इथं वाटत असेल की मी आता तुम्हाला सांगेन की मग तुम्ही माझ्याकडून मार्गदर्शन घ्या, अजिबात नाही. त्याचं कारण असं आहे की मी एकटा सगळ्या लोकांना करूही शकत नाही. जे आपले इनहाऊस क्लासरूमचे विद्यार्थी आहेत त्या 100 लोकांनाच करणे एवढी माझी क्षमता आहे. त्याच्यापेक्षा जास्त लोकांना मीही वैयक्तिक मार्गदर्शन करू शकत नाहीये. पण मला या ठिकाणी जो मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे तो मुद्दा फार महत्वाचा आहे की हे जे काही तुम्ही बी प्लॅन कराल, हा बी प्लॅन एका चांगल्या मार्गदर्शकाच्या मित्र, मार्गदर्शक, तत्वज्ञ असं म्हणा तुम्ही हवं तर त्याला, फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड, असा एखादा फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड तुम्ही शोधा आणि त्या मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही तुमचा बी प्लॅन तयार करा. पॅरलली 25% जो काही वेळ आहे तुमच्या पूर्ण वेळातला, तो 25% वेळ ह्या बी प्लॅनला द्या आणि मग बघा मी तुम्हाला जे फायदे सांगितले बी प्लॅन असण्याचे, तर ते सगळेच्या सगळे फायदे तुम्हाला मिळेल. आणि मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण फॅमिलीला एवढी कॉन्फिडंट बनवेल की तुमचा ए प्लॅन 100% सक्सेस होईल. मी नेहमी आपल्या विद्यार्थी मित्रांना सांगत असतो की आपल्या आई वडिलांचं किंवा आपल्या घरच्या लोकांचे जे विचार आहेत त्याच्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका. मी असं नाही म्हणत की तुम्ही ते जसे आहे तसे स्वीकारा, ते म्हणताय तसंच सांगा, पण ते काय म्हणत आहेत, त्याच्या मागे काय कारण आहेत, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. कारण ती आपली जबाबदारी आहे. आणि तुम्ही जेव्हा अशा पद्धतीचा एक चांगला बी प्लॅन तयार करता, त्या बी प्लॅनची त्यांच्यासोबत चर्चा करता, त्यांना त्या बाबतीमध्ये कॉन्फिडंट करता, तेव्हा तुम्हाला जो घरून सपोर्ट मिळतो ए प्लॅन साठीचा, हा सपोर्ट सगळ्यात महत्वाचा आहे. तुम्ही एमपीएससी मध्ये, युपीएससी मध्ये किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या कोणत्याही माणसाला विचारा की तुला तुझ्या आयुष्यामध्ये किंवा हे एवढं मोठं यश मिळवताना सर्वात महत्वाची कुठली गोष्ट उपयोगात पडली, तर तो म्हणेल माझ्या फॅमिलीचा सपोर्ट. मी स्वोट अनालिसिसच्या फॉर्म मध्ये मुद्दाम हा प्रश्न टाकत असतो. त्याचं कारण असं आहे की हा सपोर्ट आपल्याला मिळवून घेता आला पाहिजे आणि तो खोटं बोलून मिळवून नाही घेता आला पाहिजे, तर त्याच्यावर त्यांचे जे काही विचार आहे, त्यांची जे काही भूमिका आहे ती समजून घेऊन त्याच्यावर आपण मिळून काम करून एक चांगला बी प्लॅन तयार केला तर आपोआप त्यांचा सपोर्ट तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, मी सांगतो ती गोष्ट तुम्हाला प्रत्येकालाच पटेल असं नाही, मला ही 100% माहिती आहे. गरज पण नाही प्रत्येकाला ही गोष्ट पटण्याची, परंतु त्या गोष्टीची उपयुक्तता कोणीही नाकारू शकत नाही, कोणीही नाकारू शकत नाही. आणि म्हणून ह्या गोष्टीवर तुम्ही विचार केला पाहिजे. यासाठी आजचं हे वेगळं सेशन मी स्पेशली मुद्दाम हे सेशन घेतलं. त्याच्या मागे मला ही गोष्ट तुम्हाला सांगायची होती. तुमच्यापैकी किती लोकांनी ते स्वीकारलं, किती लोकांनी नाही स्वीकारलं, कोणाला ते पटतं, कोणाला नाही पटत, हे डिफरंट, प्रत्येकासाठी ते डिफरंट आहे. परंतु मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे ते जर तुम्हाला पटलं असेल तर ते सोडून देऊ नका, त्याच्यावर काम करा. आणि हे काम करत असताना तुम्ही जी काही लागेल ती मदत मी तुम्हाला जे करू शकतो, माझ्या आवाक्यामध्ये आहे ती मदत मी तुम्हाला 100% करू शकेल. जसं ज्ञानज्योतीमध्ये आपले जे विद्यार्थी असतात, त्या इनहाऊस विद्यार्थी जे असतात, क्लासरूम प्रोग्रामला जे विद्यार्थी असतात, आपल्या 365 दिवसाच्या प्रोग्रामला जे आपले स्टुडंट असतात, त्या सगळ्यांना जेवढा वेळ आणि जेवढं मेहनत मी घेऊ शकतो तेवढी मेहनत मी प्रत्येकासाठी घेऊ शकणार नाही, हेही मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगितलेलं आहे. परंतु याचा अर्थ मी तुम्हाला काहीच मदत करू शकणार नाही असं नाही. मला जेवढी शक्य आहे तेवढी मदत मी निश्चितपणे तुम्हाला करेन.
परंतु काय होतं की आपल्या मनातले हे जे गैरसमज असतात, आपल्यापैकी अनेक लोकांना तर असं वाटतं की बुक लिस्ट भेटली तरी आम्ही IAS होऊन जातो. आपल्यापैकी अनेक लोकांना असं वाटतं की मला फक्त एकदा सुरुवात कशी करायची ते सांगा, मग मी होतो. की हे सगळे गैरसमज एका वेळेस काढणं माझ्या पण हातात नाहीये, माझ्या पण क्षमतेच्या बाहेरची गोष्ट आहे. परंतु जेवढं होते तेवढं आपण याच्यासाठी काम करणं. कारण मला दादा धर्माधिकारींची गोष्ट प्रत्येक वेळेस आठवते. ती गोष्ट मला या ठिकाणी पुन्हा एकदा सांगायची आहे, कारण त्या गोष्टीला अनुसरून मी काम करतो. ती गोष्ट अशी आहे की समुद्राचा लांबच्या लांब समुद्र किनारा होता, भरती येऊन गेलेली होती आणि भरतीसोबत अनेक मासे किनाऱ्यावर येतात आणि किनाऱ्यावर आलेले हे मासे जेव्हा ओहोटी लागते म्हणजे पाणी ओसरून जातं, तेव्हा काही मासे पाण्यासोबत जातात आणि काही मासे तिथंच तडफडत राहतात. सकाळी फिरणारा माझ्यासारखा एक माणूस येतो, त्याला मासा दिसला की तो उचलतो आणि पाण्यात फेकतो. पुन्हा समोर जातो, त्याला उचलतो, पाण्यात फेकतो. पुन्हा समोर जातो, पुन्हा मासा दिसतो, त्याला उचलतो, पाण्यात फेकतो. माझ्या मागून पुन्हा एक जण कोणतरी येत असतो. तो म्हणतो की अरे विशाल, तू काय काय करून राहिला? किती मोठा समुद्र किनारा, किती मासे आहेत, तू कोणाकोणाला उचलशील आणि किती फेकशील, काय फरक पडणार आहे एवढ्या मोठ्या जगामध्ये त्याने? आणि त्यावेळेस मी त्याला उत्तर देतो की मी किती मासे तिकडे उचलून फेकले, त्यामुळे या संपूर्ण जगात किती मोठा फरक पडला त्याचं मला काहीही माहित नाही. ते किती मला अजिबात काही माहित नाही. पण मला हे माहित आहे की जो मासा मी उचलला आणि तो मासा मी पाण्यात फेकला, त्या माशासाठी ह्या माझ्या एका छोट्याशा गोष्टीचा किती फरक पडला, तर त्याला पूर्ण जीवदानच मिळालं, त्याला नव्यानं पूर्ण जीवनच मिळालं. एवढा मोठा फरक त्या माशासाठी पडला. मित्रांनो, मी काम करत असताना ह्या विचाराने काम करतो. मला असं वाटतं की एवढे लाखो करोडो विद्यार्थी आहे, त्या लाखो करोडो विद्यार्थ्यांना आपण कधी काय देऊ शकेल माहित नाही. मला मी किती फरक पाडू शकेल, 1%, अर्धा टक्का, पाऊण टक्का, 0.1% माहित नाही. पण मला हे माहित आहे की मला मी जे काही देतो आहे त्याच्यामुळे एका व्यक्तीच्या जीवनामध्ये जर का काही मोठा फरक पडू शकला, तर त्या व्यक्तीसाठी ती गोष्ट प्रचंड महत्वाची असणार आहे. कारण आपल्या समोर मार्गदर्शन नसताना, माहिती नसताना, काही माहिती नाही, मार्गदर्शन नाही, सुविधा नाही, म्हणून क्षमता असूनही आपण त्या पदापर्यंत पोहोचू शकलो नाही, तर त्याचा पश्चाताप काय असतो हे जेवढं मला माहित आहे तेवढं कोणाला माहित आहे की नाही मला माहित नाही. आणि म्हणून मित्रांनो, हा करिअरचा तुम्ही कुठल्याही क्षेत्रात करिअर करा, कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करा, 100% करा. स्पर्धा परीक्षेचा तर सुंदर क्षेत्र नाही, याविषयी प्रचंड गैरसमज लोकांमध्ये आहेत. मी याच्यावर तुम्ही म्हणाल तर 10 तास पण चर्चा करू शकतो, 12 तास चर्चा करू शकतो. सुंदर क्षेत्र आहे. मात्र काळाची गरज ओळखून आपण आपला बी प्लॅन मी आता सांगितलं त्या पद्धतीने प्रत्येकाने बनवला पाहिजे. आता मला एकच प्रॉमिस तुमच्याकडून पाहिजे आहे. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देणार आहे, परंतु त्यासाठी तुमच्याकडून एक प्रॉमिस पाहिजे की आज, उद्या, परवा 2-3 दिवसामध्ये काम करून तुमच्यापैकी प्रत्येक जण स्वतःचा एक बी प्लॅन तयार करेल आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना हा बी प्लॅन वर तुम्ही कंटिन्युअसली काम कराल. मी तुम्हाला सांगितलंय किती वेळ देणार आहात तुम्ही, 25% पेक्षा जास्त नाही. येस, तेवढ्या लोकांनी मला या ठिकाणी प्रॉमिस करायचं आहे. यस शिवानी, व्हेरी गुड. प्रॉमिस असं लिहा तुम्ही या ठिकाणी, तुम्हाला प्रॉमिस करायचं आहे. काही जण यस, काही जण मी असं लिहितील, त्यांना प्रॉमिस लिहायला जरा लिहाव की नाही असं वाटतं. पण जर तुम्हाला खरंच प्रॉमिस करायचं आहे तर प्रॉमिसच लिहा. यस, परफेक्ट. आणि हे केलं पाहिजे, हे खूप आवश्यक आहे. त्याच्यानंतर आता मी सगळे प्रश्नच घेणार आहे तुमचे. भैया साहेब, व्हेरी गुड. भैया साहेबांना चांगलं माहित आहे की नाही भैया साहेब, आपण बोललो याच्यावर. आत्ता जॉईन झाली आहे तेजस्विनी, ठीक आहे, काही हरकत नाही. रेकॉर्डेड नाही मिळणार आपल्याला हे लेक्चर. प्रॉमिस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मित्रांनो, आता तुम्ही जे काही तुमच्या मनात प्रश्न धरून ठेवले आहेत, तुम्ही कागदावर लिहून ठेवले असतील ते प्रश्न, ते सगळे प्रश्न आता तुम्ही विचारू शकता. फक्त आणि फक्त आपल्याला तुमच्या प्रश्नांवर चर्चा करायची आहे आणि नंतर आपण थांबणार आहे पुढच्या 15 मिनिटांमध्ये, कारण 1 तासाची वेळ आहे आपली, फिक्स वेळ आहे. यस, आता तुम्ही फक्त प्रश्न विचारा प्लीज. फक्त ज्यांना आपल्या 365 दिवसाच्या प्रोग्रामला जॉईंट व्हायचे आहे
त्या संदर्भातले तुमचे जे काही प्रश्न असेल ते माझ्या पर्सनल नंबरवर तुम्ही विचारा. मी 9975806127 हा जो नंबर आहे त्याच्यावर तुम्ही क्लासचे प्रश्न, क्लासची फीज, 365 दिवसाचा क्लास कसा जॉईन करायचा, स्कॉलरशिप किती मिळेल, हे सगळे जे तुमचे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न तुम्ही मला त्या व्हॉट्सअप नंबरला विचारा माझ्या. मी 100% तुम्हाला प्रत्येकाला उत्तर देईल. पण आता आपण ज्या बी प्लॅनसाठी हा आपला आजचा क्लास केलेला आहे त्याच्या संदर्भातले प्रश्न आपण या ठिकाणी चर्चेला घेऊ. यस, नंबर मी दिलाय सगळ्यांना, परत एकदा देतो, वाटल्यास लिहून घ्या तुमच्या प्रत्येकाकडे. 9975806127. यस, हाच नंबर आहे. बीसीए सोबत युपीएससी ची स्टार्टिंग कशी करू? प्रतीक्षा, मला वाटतं हा जो प्रश्न आहे हा तुझा आपल्या बी प्लॅनशी संबंधित नाहीये, पण युपीएससीच्या संदर्भात आहे. त्याच्यामुळे हाच प्रश्न तू मला व्हॉट्सअपला विचार, निश्चित आपण त्याच्यावर बोलू शकतो. आता आपल्याला जे प्रश्न घ्यायचे खास करून ते बी प्लॅनवरचे. सर, मला माहिती नाही काय काय ऑप्शन उपलब्ध आहेत. आपल्याला काय काय ऑप्शन उपलब्ध आहेत हे एका वेळेस कधीही माहित नसतं, परंतु मी तुम्हाला त्याच्यासाठी सांगितलं की एका चांगल्या मार्गदर्शकाची आपल्या प्रत्येकाला गरज असते. तो मार्गदर्शक तुम्ही शोधा, त्याच्याकडून आपण पर्याय कशा पद्धतीने, म्हणजे तुमचं प्रत्येकाचं प्रोफाईल वेगळं आहे. बघा, जे करिअरचे ऑप्शन आहेत ते कशा कशावर अवलंबून असतात, नुसत्या शिक्षणावर अवलंबून नसतात. हा आपला खूप मोठा गैरसमज आहे की फक्त शिक्षणावरच करिअरचे ऑप्शन अवलंबून असतात. करिअरचे ऑप्शन हे तुमच्या शिक्षणापेक्षाही जास्त तुमची आवड कशात आहे, तुमचा आतापर्यंतचा अनुभव काय राहिलेला आहे, तुम्ही आत्ता कोण्या सिच्युएशनला आहात, अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असतात. आणि ह्या प्रश्नांची उत्तरं प्रत्येकाची वेगवेगळी आहेत. त्यामुळे प्रत्येकासमोरचे करिअरचे ऑप्शन पण वेगवेगळे असणार आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की व्यक्ती तेवढ्या प्रकृती, प्रत्येकासाठी हे वेगळं असणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला खरोखरच एका चांगल्या मार्गदर्शकाची गरज आहे. येस, हा, त्याच्यामुळे तुला ते मिळू शकतील, 100% मिळू शकतील. प्लॅन बी आहे, एनॉर्मस प्लॅन आहेत बी साठी. येस, व्हेरी गुड, अगदी बरोबर आहे विशाल इंगळे, अगदी बरोबर आहे. 12वी नंतर बी प्लॅन कसा करावा? विजय, मी आता सांगितलं त्याच पद्धतीने की बी प्लॅन करत असताना आपल्याला काय करावं लागेल. मी आता तुम्हाला जे पहिल्यांदा का असावा त्याचे 3 पॉइंट सांगितले, त्यानंतर कसा असावा त्याचे 3 पॉइंट सांगितले. जर तुम्ही सुरुवातीपासून व्यवस्थित अटेंड केलेला असेल आजचा क्लास तर हे सगळं तुमच्याकडे लिहिलेलं पण असेल. आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की अशा पद्धतीचा पर्सनल बी प्लॅन केल्याचे प्रचंड मोठे फायदे आपल्याला कसे मिळतात, त्याचा थेट तुमचा ए प्लॅन सक्सेस होण्यासाठी कशी मदत होते हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. आणि त्यानंतर मार्गदर्शक कसा शोधायचा आणि त्या मार्गदर्शकाची कशी मदत मिळवायची हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता पुढचं तुम्हाला ते करायचं आहे. मग ते 12वी नंतर असू द्या, 10वी नंतर असू द्या, की अगदी तुम्ही ग्रॅज्युएशन झालं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर त्याच्यानंतर असू द्या. माझ्याकडे काही माझे विद्यार्थी असे आहेत की त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 10 वर्षानंतर, म्हणजे 10 वर्ष वेगळंच काहीतरी करिअर केलं आणि त्यानंतर आता सक्सेसफुली खूप चांगलं करिअर वेगळ्या क्षेत्रामध्ये करत आहेत, स्पर्धा परीक्षेमध्येही करत आहेत आणि सोबतच त्यांच्या बी प्लॅनवर पण खूप चांगलं काम करत आहेत. असे माझे पर्सनल जे विद्यार्थी आहेत ते आहेत, अनेक विद्यार्थी आहेत. अगदी बरोबर आहे. टाइम मॅनेजमेंट कशा पद्धतीने करावी ए आणि बी प्लॅन साठीची. पण हा जो प्रश्न आहे ना, काय नाव तुझं, गायत्री, हा जो प्रश्न आहे हा जरा व्हेग झाला. याला थोडं स्पेसिफिक कर की समजा तुझं ए प्लॅन कुठला, तुझा बी प्लॅन कुठला, हे जर आपल्याला माहित असलं तर मग ए प्लॅन साठीचं कसं टाइम मॅनेजमेंट करायचं, बी प्लॅन साठीचं कसं करायचं हे आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीनं बोलता येतं. त्याच्यामुळे हाच प्रश्न जर समजा तू व्हॉट्सअपला पाठवला तर व्हॉट्सअपवर मला याचं उत्तर देणं तुला जास्त सोपं जाईल. अगदी बरोबर आहे सोनम. मी आता बीएच्या शेवटच्या वर्षात आहे, संकेतचं म्हणणं आहे. युपीएससी ची तयारी करतो आहे तर मला पुढे बी प्लॅन म्हणून 3 वर्षाचा लॉ घेण्याचा विचार करत आहे, तर हा आदर्श बी प्लॅन माझ्यासाठी होऊ शकतो का? नाही होणार संकेत, नाही होणार. चुकीचा बी प्लॅन होईल तुझा, चुकीचा बी प्लॅन होईल. येस, नमस्कार सर, स्पर्धा परीक्षा अभ्यास करत असताना बी प्लॅन काम करावं लागेल का?
यस 100% करावं लागेल वैभव, 100% करावं लागेल. त्याच्यावर तर आपण सगळं बोललो, एवढं सगळं लेक्चरच आपलं त्याच्यावर होतं. 100% करावं लागेल, 100% केलंच पाहिजे. यस इंजिनिअरिंग. आणि वैभव तुमच्या ग्रुपचे जेवढे विद्यार्थी आहेत सगळे, त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी मी काल भेले मॅडमशी म्हणजे आईंशी बोललो पूर्ण, आणि एक खूप चांगला प्लॅन सांगितला आहे. त्या तुमच्याशी चर्चा करणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर वर्कआउट करणार आहे. येस मला हे तुला वेगळंही सांगता आलं असतं पण विसरून जाईल म्हणून मी तुला आत्ताच इथं सांगून दिलं. आणि खूप चांगला ग्रुप आहे तुमचा, खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही त्याच्यावर काम करा, सगळेच्या सगळे यशस्वी होऊ शकता. लक्षात ठेवा, मी तुला युपीएससी मधले एमपीएससी मधले असे विद्यार्थी दाखवतो जे ग्रुपच्या ग्रुपनं पास झालेत. 4 जणांचा ग्रुप, 5 जणांचा ग्रुप, 8 जणांचा ग्रुप, अख्खा ग्रुपच्या ग्रुप आज चांगल्या पोस्टवर काम करतोय. असे कित्येक ग्रुप मी तुला सांगतो, दाखवू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही जे ग्रुपमध्ये काम करतात ते करा, खूप चांगलं काम. उत्कर्षचं असं म्हणणं आहे की इंजिनिअरिंग लास्ट इयरला आहे, आता नवीन प्लॅन बी तर नाही होऊ शकणार, तर प्लॅन ए साठी कशी हेल्प होईल. उत्कर्ष इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला आहे, ऑलरेडी तुझ्याकडे तुझा बी प्लॅन झालाय. आता ज्या झालेल्या गोष्टी आहेत त्याला सोडून दे. आता काय करायचंय तुला सांगतो, आता फक्त आणि फक्त तू ए प्लॅनवर काम कर, कारण ऑलरेडी फायनल इयरला आहे, तुझ्याकडे डिग्री आहे, त्याचा तू बी प्लॅन म्हणून उपयोग करू शकतो, खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करू शकतो. फक्त ते करत असताना तुला काय करावं लागेल, तुझ्या टाइमचं मॅनेजमेंट जरा व्यवस्थित करावं लागेल. एवढाही मोठा गॅप देऊन तुला चालणार नाही की तुला तुझं जे काही इंजिनिअरिंग झालेलं आहे त्या इंजिनिअरिंग पासून तू पूर्णपणे वेगळंच जाशील. एवढा मोठा गॅप तुला घेऊन चालणार नाही, म्हणून त्या टाइमचं मॅनेजमेंट जरा तुला व्यवस्थित करावं लागेल. येस वाटल्यास त्याच्यावर ते कशा पद्धतीने करता येईल त्याच्यावर आपण बोलू शकतो. आणि उत्कर्ष मला वाटते तू तोच आहे ना जो काल मला येऊन भेटला ऑफिसमध्ये आपल्या ज्ञानज्योतीच्या. हा यस यस मला न सांगता उत्कर्ष मुद्दाम काल ज्ञानज्योतीच्या ऑफिसमध्ये पुण्याच्या येऊन भेटला. त्याला हे पाहायचं होतं की खरोखरच सर आहेत का, आणि मला हे चांगलं वाटलं. मी त्याला गमतीनं म्हटलं की तुम्हाला हात लावून पहा मी खरा आहे की नकली आहे की नाही. यस प्रशांत सर मी मुक्त विद्यापीठामधून BA FY ला आहे, मला बी प्लॅन पाहिजे. वडील म्हणतात की इंजिनिअरिंग कर आणि नंतर UPSC कर, पण माझा विचार असा आहे की मी 2 इयरचा कम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा करून मी UPSC करावं. ओके प्रशांत, 2 गोष्टी आहेत तुला. जर तुला तुझ्या FYच्या म्हणजे FY SY जे काही तुझं 3 वर्षाचं आहे त्याच्या सोबतच ही डिग्री करता येत आहे, आणि त्याच्यामध्ये मी म्हटलं तसं 25% जास्त वेळ तुझा वाया जात नाहीये, आणि ती तुझ्या आवडीची पण आहे. म्हणजे मी जे सविस्तर आताच्या आपल्या लेक्चरमध्ये सांगितलं तेच, त्या जर सगळ्या गोष्टी तुझ्या ह्या डिप्लोमा मधून होत असेल 100% कर, काहीच प्रॉब्लेम नाही. डोंट वरी, 100% कर. आणि पुन्हा काही शंका असेल तर मला विचार, व्हॉट्सअपला विचार, काही प्रॉब्लेम नाही. सर जर प्लॅन बी ला 25%च दिले आणि कितीही मेहनत घेता प्लॅन ए अयशस्वी झाला तर प्लॅन बी ला 25%च दिल्याने तो आपल्याला प्लॅन ए सारखा 100% रिटर्न देईल का. खूप सुंदर प्रश्न आहे. कोणी विचारलाय बघूया आपण. सुदर्शनने विचारलाय. सुदर्शन, आयुष्यामध्ये फक्त एकाच गोष्टीची खात्री देता येते, निश्चितता. म्हणजे एक सुंदर प्रश्न होता की आयुष्यामध्ये निश्चितता कशाविषयी आहे किंवा कोणती गोष्ट निश्चित आहे, तर अनिश्चितता हीच आयुष्यातली सर्वात मोठी निश्चितता आहे. फार महत्वाचं वाक्य आहे. अनिश्चितता हीच आयुष्यातली सर्वात मोठी निश्चितता आहे. म्हणजे काय, म्हणजे 100% ए प्लॅन सारखाच 100% रिटर्न बी प्लॅन देईल असं कोणीही तुझी गॅरंटी तू किंवा कोणीही दुसरं घेऊ शकणार नाही, पण 100%पेक्षा जास्त पण देणार नाही असंही कोणी म्हणू शकणार नाही. म्हणजे काय, इट व्हॅरीज अपॉन युअर बी प्लॅन. येस तुझा बी प्लॅन काय आहे आणि तो कशा पद्धतीने तो पूर्ण करतो त्याच्यावर हे अवलंबून आहे. पण सुंदर प्रश्न विचारलाय, थँक्यू व्हेरी मच. सर जर प्लॅन बी हे आत्ताचाच प्रश्न आहे तो. येस सर इंजिनिअरिंगला 4 इयर जातील आणि डिप्लोमाला 2 इयर जातील, बरोबर आहे. हो येस संकेत बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. ज्याच्यामध्ये आपली आवड आहे त्याला धरून जर आपण केला तर तो जास्त फायद्याचा राहू शकतो. एकदम बरोबर आहे संकेत, मी जे सांगितलं तेच
सर आपला बी प्लॅन बरोबर आहे की नाही हे कसे ओळखावे? मी या तुम्हाला वेदांत महाजन, आपला बी प्लॅन बरोबर आहे की नाही हे ओळखण्यासाठी मी बी प्लॅन कसा असावा त्याचे 3 निकष तुम्हाला दिलेले आहेत. त्या निकषांवर लावा आणि त्याच्यानंतरही तुम्हाला असं वाटलं की पुन्हाही शंका वाटते आहे तर मला तसं व्हॉट्सअपला सांगा, बोलू शकतो आपण, आहे की नाही? सचिन, विथ 12 अवर्स जॉब, मला समजला नाही प्रश्न तुझा कसा. 12 अवर्स जॉब सोबत काय? यस, थँक्यू व्हेरी मच, वेलकम. अच्छा, कसं नियोजन करावं, हा तुझा थोडासा पर्सनल प्रश्न आहे, कारण तुझा वेळ कसा जातो, कशात जातो, किती वेळ जातो, कोणता वेळ जातो, ह्या प्रत्येकाला त्याचं वेगळं उत्तर असणार आहे. यस, त्याच्यामुळे वाटल्यास तू मला व्हॉट्सअपला विचारू शकतो. जॉब करता करता युपीएससी करू शकतो का? 100% करू शकतो. दरवर्षी तुला शेकड्यानं लोक भेटतील जॉब करता करता युपीएससी झालेले, शेकड्यानं भेटतील. 100% करू शकतो, आपणही करू शकतो. यस मित्रांनो, तुमचे सगळे प्रश्न घेऊन झाले आहे, वेळ पण बरोबर समजला आहे. पुन्हा एक प्रश्न आलाय शिवानीचा. सर बी प्लॅन आहे पण अजून विचार करायचा ते आहे त्यावर. ओके, विचार कर आणि योग्य वेळेस विचार घे, विचार करून निर्णय घ्यायचा, फक्त योग्य त्या वेळेमध्ये घ्यायचा. मित्रांनो, त्याला आपण काय म्हणूया, डिसिजन घेणं म्हणजे डिसिजन मेकिंग हा आपल्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा पार्ट असतो. आणि डिसिजन घेण्यासाठी आपण क्लिअरली विचार करू शकलो पाहिजे, स्पष्टता आपल्याकडे असली पाहिजे. कारण शेवटचं वाक्य तुम्हाला लिहायचं आहे, क्लिअरिटी इज द पॉवर. जर आपल्याकडे क्लिअरिटी असेल तर आपण अनेक गोष्टी मिळवू शकतो. आजचं हे जे सेशन आहे, ह्या सेशन सारखे अनेक सेशन आपण वेळोवेळी घेत असतो. एमपीएससी युपीएससी संपूर्ण 365 दिवसाचा प्रोग्राम पासून तर एका दिवसाच्या कार्यशाळेपर्यंत खूप सारे आपले वेगवेगळे प्रोग्राम असतात. ज्ञानज्योती जे काही करते त्याच्यामध्ये ज्ञानज्योतीच्या फ्री लर्निंग युनिव्हर्सिटीचा वाटा खूप मोठा आहे. ज्ञानज्योती फ्री लर्निंग युनिव्हर्सिटीचा उद्देशच ईच अँड एव्हरी प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना माहिती, मार्गदर्शन आणि सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. ज्ञानज्योती एज्युकेशन ही प्रायव्हेट खाजगी एखादी संस्था नाही, नफा कमावणारी संस्था नाही. हे अनेक वेळा मी तुम्हाला सांगत असतो. पण तुम्हाला मला या ठिकाणी एक आवाहन पण करायचं आहे. ज्यांना ज्ञानज्योतीचं काम पटते आहे, चांगलं वाटते आहे, त्यांनी, मी तुम्हाला पैसे द्या असं अजिबात म्हणत नाही, पण ज्ञानज्योतीमध्ये काम करण्याची जर तुम्हाला इच्छा असेल, पार्शली तासभराचं, अर्ध्या तासाचं, महिन्यातून एका तासाला, महिन्यातून एक दिवस असा समजा तुम्ही ज्ञानज्योतीच्या कामासाठी देण्याची तुमची इच्छा असेल तर तसं साधा एक पत्र किंवा साधा एक अर्ज लिहून तुम्ही तुमची सगळी माहिती माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही देऊ शकता. ज्ञानज्योती एज्युकेशनचं जे आपलं युट्यूब चॅनल आहे, त्या युट्यूब चॅनलवर आपले खूप सारे प्रोग्राम्स आहेत किंवा खूप सारे वेगवेगळे व्हिडिओ, 100च्या वर वेगवेगळे व्हिडिओ आहेत. त्या सगळ्या व्हिडिओमध्ये पहा. ज्ञानज्योतीचं जे टेलिग्रामचं चॅनल आहे मिशन ज्ञानज्योती, त्याला जॉईन करा. आणि माझा नंबर आहे, युनिव्हर्सल नंबर आहे, सगळ्यांकडे आहे तो, तरी पण मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, 9975806127 ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करा. जेव्हा आपण चांगल्या सराउंडिंग मध्ये राहतो, जेव्हा आपण चांगल्या लोकांच्या सोबत राहतो, तेव्हा निश्चितपणे आपल्या आयुष्यामध्ये जे होतं ते काही ना काही चांगलंच होतं. त्यामुळे ह्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. पॉझिटिव्ह वेव्स ज्या आहेत किंवा पॉझिटिव्ह आपण त्याला काय म्हणूया, ज्या वेव्हज आहेत, ह्या वेव्हजवर आपण विश्वास ठेवून जर काम केलं तर निश्चितपणे आपल्याला चांगली दिशा मिळू शकते. आजचा क्लास तुम्हाला कसा वाटला किंवा याच्याबद्दलचं तुमचं जे काही मत आहे, ऑडिओ मधून, व्हिडिओ मधून, टेक्स्ट मधून माझ्या मोबाईल नंबरला तुम्हाला पाठवायचा आहे. नेहमीप्रमाणे तुम्ही जसं पाठवता तसंच त्याचा इतर सगळ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा उपयोग होतो. थँक्यू व्हेरी मच. गुड नाईट. सर तुम्ही आणखी एक बी प्लॅन सेशन घ्या, माझे अनेक मित्र आहेत ते आज जॉईन झाले नाहीत असं. ओके मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जो प्रसंग समोर आलेला आहे त्याचा फायदा घ्यायचा, पुढे जायचं. जे झालं ते झालं, गेले ते गेले, जे आले ते आले, आहे की नाही? आपण म्हणतो ना, जो जिता वही सिकंदर, तशा पद्धतीचं. ओके, थँक्यू व्हेरी मच. गुड नाईट. तुमची प्रतिक्रिया मात्र मला नक्की कळवा माझ्याच मोबाईल नंबरला. येस.